हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर हो का आपल्या झाडाला अशी अशी फुलं येतात, बघितलं का? गजऱ्याची फुलं पहाटच संध्याकाळनंच फुलतात. संध्याकाळनं इतका छान वास येतो. एक असं 10-12 गजरं होत्यात. आता तुम्हाला दाखवलं असतं पडायला नाही ही फुलं. नीट बघा, इथं आहे, इथं आहे, परत इकडं हा आतमध्ये. तर अशा आपल्या झाडाला फुलं येतात एकदम. काल 4-5 गजरं झालतं, 3 का 4 गजरं झालतं. तर बानूला तुम्हाला दाखवते. काय करावं, बानू आजारी पडली होती, म्हणजे आजारीच आहे अजून पण. अशी बसवावं लागते बानूला. पिल्या बोल की बाबा, बन्या बोल की. तर बानूचं दूध ठेवलंय तिथं चुलीवर. दूध बी होतं चाललं, लय अवघड आहे. तर म्हणलं चला बानूला दाखवा. भरपूर अशा छान कमेंट येते त्या की बानूला दाखवताय, बानूला दाखवा का. असं बसते बानू. तर बानू आता बरी आहे. औषध आणलं ना काल मी तिला दवाखान्यात. म्हणजे इंजेक्शन पण देत नाहीत भावा बहिणींना. मग निघून काय फायदा आहे. मग सांगायचं आपण, मग तसे औषधं देतात. तर बानूचं बघा, केस ही वाढली, घरीच कटिंग केली. बघा कशी केली तुम्हाला दिसत असेल. महाग तर तशीच केस आहे ती, फक्त ही डोळ्यावर येत होती म्हणून कट केली. न्हाव्याला बोलवलं 4-5 वेळा, येतो म्हणला, येतो. मग त्याची वाट बघून आणि आमच्या गावात एकच न्हावी आहे, त्याला पण 17 एक नाही. ते काय करावा, मग घरीच केली. बोल की बाबा, पिल्या बोल म्हणा. गुड मॉर्निंग सगळ्यांना म्हण की. गुड मॉर्निंग काका माऊ सगळ्यांना गुड मॉर्निंग. या म्हणा मला भेटायला, या म्हणा मला बोलायला म्हण. तर बानू काय हसं नाही, खेळ नाही. आणि बानू हसली ना तर आम्हाला बरं वाटतंय, आणि बानू नाही हसली ना आम्हाला नाही बरं वाटत. म्हणजे करमतच नाही. मग हसली ना ती तर घर भरल्याने वाटतंय. काय सांगावं तुम्हाला. हसं नाहीच बानू. उन्हाने गरम चीक आणि गार पाण्याने सोकम पाण्याने आंघोळ घातली आहे मी. आणि सुसू पण करत नाही वेळेच्या वेळेवर. पाणी तर 24 तास आहे. आणि पाणी आता तुम्ही म्हणचाल की ताई पाणी का दाखव नाही. हो का, पाणी तिचं इथं हसते बाटली या झाडात ओलं फडकं करून टाकायचं. आता गार पडल म्हणून काढलंय फडकं धुयाला, आणि तसंच तिला पाणी पाजावं लागतंय. लय अवघड आहे. तर बघा ही कपडे आणली होती बानूला. एका ताईने बानूसाठी पाठवली होती, म्हणजे खाऊला पैसे पाठवलं होतं. तर मी त्या खाऊच्या पैशातनं बानूला 2 असे टॉप आणले आणि 2 अशा पॅन्ट आणल्या. छान दिसत असतील तुम्हाला. ही 2 पॅन्ट आणल्या आणि हे टॉप आणलं. तिला अशा ढगळ्याच पॅन्ट ही होते त्या. तर ताई तुम्ही खाऊ दिलेला बानूला, तर मी खाऊ नाही आणला, तिच्यासाठी कपडे आणले. कारण खाऊ ती कशी काय काय खाते तुम्हाला सांगते मी बरं का. असं म्हणजे मऊ खाणं, आणि जे पातळ असेल ते म्हणजे ज्यूस म्हणा, परत फळं. आपण फळं आणली बारीक करून असं त्याचं ज्यूस करून पाजलं ना तर पिते ती. आणि थंड म्हणजे ती पण दुसरं काय थम्सअप हे वगैरे काय नाही. ते आंब्याचं असताना ते, आणि बिस्किट आणि बर्फी ही अशी म्हणजे मऊ पौष्टिक खाणं आहे ना, ती तिला मी आणतच असते. पण तुम्ही जे पाठवलं होतं तिला त्यातनं मी कपडे आणले बानूला. तर बानूला मी घालायला तुम्हाला दाखवलीच नाहीत, कारण मी इकडे तिकडेच पळत होती कामासाठी. तर आज बी जायचंय काम बघायला. रोजच जातोय मी, वहिनीची बहीण. काम कुठं भेटेल लईच अवघड आहे भावा बहिणींना. आणि जिथं आम्ही गेलतो ना तिथं मी हेडव टाकला होता, पण काय झालं काय माहिती, ती त्याला लोकच पडलं. म्हणजे असं काय म्हणतात ते मला पण एवढं येत नाही.
पण जिथं आमच्या म्हणजे आम्हाला आमंत्रण दिलं ना तिथं आम्ही गेलो. खूप छान अशी साडी पण आली वहिनीला, वहिनीच्या बहिणीला, आम्हाला. इतका भारी पाहुणचार केला की खरंच पाहुणचारच नाही तर त्यांनी मदत पण केलेली आहे आपल्याला. मदत म्हणजे छोटी मदत नाही, बरीच मोठी मदत केली. तर तुमच्या आशीर्वादाने नक्कीच आता आपण शेड मारायला चालू करणारच आहे. पण आता त्यासाठी माणूस भेटला पाहिजे ना. आता वहिनीकडे जायचं, वहिनीला म्हणायचं बघा माल मटेरियल आणावं लागेल, सिमेंट आलं तर तेवढंच काय पुरणार नाही. म्हणजे आता तुम्ही गेस्ट करू शकताय. लोखंडाचं ही पत्र, चौकोन पत्र, वर्ण पत्र, परत त्याला अँगल आलं, त्याला सिमेंट आलं, त्याला ढष्ट आली. म्हणजे आता खाली कोबा तर करून घ्यावा ना. आणि ते सिमेंटात रवायचं म्हणल्यावर त्याला सिमेंट तर लागणारच. आणि मग आता किती पैसे लागतात. आता माझ्याकडे जेवढं आहे तेवढं मी तर खर्च करणारच आहे. काय वहिनी पण आपल्या मदत करणार आहेत. असं नाही की तुम्ही पण केली मदत, वहिनी पण करतात. म्हणजे सगळ्यांनी मदत केलेली आहे. काही आणवीसाठी पण मदत केली, काही आणवीसाठी पण म्हणजे पाठवणार आहेत. तर आणवीसाठी पाठवा किंवा अन्वीला भेटायला या. अन्वीला आनंद वाटला. अन्वी नवीन माणूस आलं ना खूप आनंदात असते. तर चला हेडो मोठं होतं. कारण भरपूर असे कमेंट येतात ना की ताई हेडो मोठं बनवत जा, 2 मिनटाचं नको बनवत जा. तर कसं होतं माहिती आहे का भावा बहिणींनो, तर मी हेडो मोठं टाकायचं गेलं का नाही तर नीट आणि लय उशिराने पडतात. म्हणून मोठं टाकू वाटत नाही, छोटंच टाकते मी. तर चला घ्या सगळ्यांनी उन्हाची काळजी. उन्हात घरातनं बाहेर निघू नका, लईच बेकार अवस्था होती. तर चला बाय.